अशा खदाणीत बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत। वसई पूर्वेच्या नवजीवन येथे 2 मुलांचा खदाणीत बुडून मृत्यू झाला आहे। गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास ही घटना घडली आहे। 13 वर्षीय नसीम रियाज अहमद आणि 14 वर्षीय सोपान सुनील चव्हाण अशी या मृत झालेल्या मुलांची नावं आहेत। वसई पूर्वेच्या नवजीवन परिसरातील खदाणी आहेत। पावसाळा असल्याने या खदाणी पाण्याने भरून गेले आहेत। गुरुवारी दुपारी गांगडीपाडा येथे राहणाऱ्या 4 ते 5 जणांचा ग्रुप अंघोळीसाठी खदाणीत गेले होते। अंघोळ करताना नसीम आणि सोपान या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने खदाणीत बुडाले। याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना मिळताच मुलांना बाहेर काढून त्यांना रेंज नाका येथील प्लॅटिनियम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, तर नाकातोंडात पाणी गेल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या प्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून नदी, तलाव, खदाणी, धबधबे अशा ठिकाणी बुडून मृत्यू होण्याच्या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे।